विद्यार्थी मित्रो नमस्कार। बघा इयत्ता 6वी विषय गणित घटक 13वा नफा तोटा उपघटक सराव संख्या 33 सोडवणे। आपण नफा किती झाला तोटा किती झाला हे आपण उदाहरण बघितलं आहोत, पण याच्या पुढचा भाग म्हणजे शेकडा नफा किती झाला हे आपण बघायचं आहे किंवा शेकडा तोटा किती झाला हे आपण बघायचं आहे। याच्यासाठी मांडणी कशी असते, कोणतं गुणोत्तर कोणाशी समांतर आपण घ्यावं याच्या बाबी संबंधात आपण अभ्यास करणार आहोत। तत्पूर्वी उदाहरण सोडण्यापूर्वी आपण एक उदाहरण घेऊया। त्या उदाहरणामध्ये उदाहरण सोडत असताना अंकांची मांडणी कशी घ्यावी करून, त्यांची रचना कशी हवी, दीर्घ गुणाकार कसा करावा, टक्केवारी कशी काढावी हे आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे। हे जर समजायला तुम्हाला समजलं तर पुढील उदाहरण सोडवणं तुम्हाला सोपं जातं। ठीक आहे, तर बघा उदाहरण काय आहे। मगनलालने 400 रुपये पॅन्ट 448 रुपयाला विकली तर शेकडा किती रुपये नफा झाला। बघा 400 रुपयाची पॅन्ट 448 रुपये विकली म्हणजेच या ठिकाणी नफा झाला असं दिसतंय, म्हणजे 48 रुपये मूळ किंमत सर्वमध्ये दिसते, परंतु शेकडा नफा किती झाला हे असं विचारलंय। मग यावेळेला काय करणार तुम्ही, तर त्याचं गुणोत्तर व प्रमाण हे शेकड्यावर कसं मांडायचं हे आपण मी तुम्हाला सांगतो। बघा सगळ्यात पहिल्यांदा किती सांगितलं आहे, 400 रुपयाची पॅन्ट आहे। ज्या वेळेला आपण टक्केवारीच्या उदाहरणामध्ये जातो त्यावेळेला त्याची मूळ किंमत किती आहे हे पहिला लक्षात घ्यायचं, म्हणजे मूळ किंमत किती आहे व वाढीव किंमत किती आहे यांच्यामध्ये डिफरन्स आहे, तो डिफरन्स आपण लक्षात घ्यायचा व तिरकस गुणाकार हा शेकडेवारीमध्ये घ्यायचा। कसा बघा 400 रुपयाची पॅन्ट आहे ती 448 रुपयाला विकली आहे, म्हणजे या ठिकाणी 48 रुपयाचा हा फायदा दिसतोय। ठीक आहे, आणि 100 छेद x म्हणजे किती टक्के फायदा, 100 पैकी किती रुपयाचा टक्केचा फायदा विचारलेला आहे हे या ठिकाणी बघायचं आहे। बघा या ठिकाणी 400 रुपयाची पॅन्ट विकले हे 448 रुपयाला, म्हणजे 48 रुपयाचा फक्त फायदा आहे, परंतु याच्यामध्ये किती टक्के विचारले त्यामुळे 100 पैकी किती टक्के असं विचारलं, असं गुणोत्तर येणं महत्त्वाचं आहे। या ठिकाणी हे जर समजा पहिली पायरी पूर्ण केला तर तुम्हाला 1 मार्क मिळाला असं गृहीत धरलं जातंय। ठीक आहे, आता यानंतर बघा 48 गुणिले 100 48 गुणिले 100 बरोबर चिन्ह बरोबर चिन्ह x गुणिले 400 असं दिलेलं आहे। असं जर केला तर ही पहिली दुसरी पायरी सुद्धा पूर्ण 1 मार्क मिळतो। बघा तिरकस गुणाकार आपण केलेला आहे या ठिकाणी। आता या ठिकाणी थोडंसं गणितीय क्रिया करायला या ठिकाणी जागा नाही आहे, मी इकडच्या बाजूला जातोय। इकडे बघा 48 गुणिले 100 बरोबर x गुणिले 400 असं या ठिकाणी केलेलं आहे। 48 गुणिले 100 छेद 400 या ठिकाणी x। ठीक आहे, या ठिकाणी केलेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकतोय हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला। 48 आणि छेद 4 गेला आहे। 4 या संख्येने 48 ला भाग जातो का, निश्चितपणे जातो। 12 × 48 12 म्हणजे टक्केवारीमध्ये होते 12, म्हणजे जर समजा मगनलालने 400 रुपयाची पॅन्ट 448 रुपये विकली, 48 रुपयाचा नफा झाला, म्हणजे शेकडा 12% नफा झाला असं म्हणणं गरजेचं आहे किंवा असं म्हटलं जातं। टक्केवारीचं उदाहरण कसं करतात हे कळालं। आपण हे इतर क्रिया आपण पद्धतशीर एका पाठोपाठ एक टप्प्याटप्प्याने करू शकतोय, पण याच्यामध्ये ही पायरी समजणं महत्त्वाची आहे। हा फॉर्मॅट हा बेस समजून गुणोत्तर काढण्याचं हे महत्त्वाचं आहे। आता याच्यामध्ये लक्षात काय ठेवणं गरजेचं आहे, बघा मूळ किंमत मगनलालने पॅन्ट घेतली, किती रुपयाची पॅन्ट घेतली 400 रुपये, म्हणजे मूळ किंमत या ठिकाणी लक्षात ठेवायची। व दुसऱ्या किती किमतीने विकली, जी वाढीव किंमत असते, वाढीव किंमतीमधून मूळची किंमत वजा करायची, फायदा किती झालेला आहे 48 रुपये। आता या ठिकाणी योगायोगाने सोपं उत्तर आलेलं आहे त्यामुळे 48 रुपये लिहिलेलं आहे आपण। आणि टक्केवारीमध्ये विचारले म्हणजे 100 रुपयाला किती रुपये विचारला फायदा हा विचारला म्हणजे x मानायचा आहे, आणि x किती आहे 12। आणि जर समजा या ठिकाणी 12 लिहिला आणि तिरकस गुणाकार समजा सगळ्यांचा केला तर ही बाजू आणि ही बाजू उजवी बाजू आणि डावी बाजू समान येते, म्हणजे आपलं 12 हे उत्तर आहे हे बरोबर आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो। ठीक आहे, टक्केवारीचं उदाहरण कसं द्यायचं काय करायचं हे आपण बघितलं आहे, आणखी एकदा लिहून घ्यायचं आहे आपण। ठीक आहे, उदाहरण तुम्ही लिहून घेतला असणार आहे। आता मी पुढे बघतोय। ठीक आहे, आता मगनलालला किती फायदा झाला, 12% फायदा। ठीक आहे, आता बघा पुढचे उदाहरण घेतले मी ह्याच्यातच
200 रुपयाचं शर्ट 250 रुपयाला विकला तर शेकडा किती फायदा झाला? बघा अगोदर आपण बघितलेलं आहे उदाहरण. बघा दुसरं उदाहरण आहे. बघा पहिलं उदाहरण आहे, त्या उदाहरणाची पहिली फोड दुसरी फोड केली आहे कारण या ठिकाणी लिहिता येत नाही आहे, समजून घ्यायचं आहे. बघा मोबाईलला जो शर्ट विकला किंवा जो पॅन्ट विकली त्याच्यामध्ये त्याला 12% फायदा झाला आहे. दुसरा जो शर्टाचं उदाहरण आहे बघा 200 रुपयाचा शर्ट जर 250 रुपयाला विकला तर शेकडा किती फायदा झाला असे विचारले. आता यावेळेला फॉर्मेशन किंवा फॉर्मॅट मांडणी करणे खूप गरजेचं आहे. अशा मांडणी करायच्या पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला मूळ किंमत आहे. मूळ किंमत ही काय पहिल्या आहे त्या छेदामध्ये जाणं गरजेचं आहे. बघा 200 रुपये काय आहे, त्यानं शर्ट घेतला आहे, विकला कितीला 250 रुपयाला, म्हणजे फायदा किती झाला आहे 50 रुपयाचा. या ठिकाणी बघा हा फायदा 50 रुपयाचा. आता विचारलंय काय शेकडा किती नफा झाला. शेकडा म्हणजे काय छेदामध्ये 100. शेकडा म्हणजे की छेदामध्ये 100 टाकायचं हे विसरायचं नाही. शेकडा किती रुपये नफा झाला किती विचारलंय. आता किती रुपये नफा झाला याच्यासाठी आपण x मानायचं. ठीक आहे बरोबर घ्या. आता तिरकस गुणाकार हे जर समजा तुम्ही केलं तर तुम्हाला 1 मार्क पहिली पायरी तुमची बरोबर आहे असं समजलं जातं. आता या ठिकाणी बघायचं आहे 2 भाग करूया आपण. 50 गुणिले 100 बरोबर x गुणिले 200 असं या ठिकाणी दिलं आहे. आता या ठिकाणी गणितीय क्रिया करण्यासाठी थोडीशी जागा कमी आहे, मी इकडच्या बाजूला जातोय. ठीक आहे बघा 50 गुणिले 100 बरोबर x गुणिले 200 दिलं आहे. x दिलं या ठिकाणी 50 गुणिले 100 छेद 200 दिला आहे. 1 शून्य 1 शून्य 1 शून्य 1 शून्य गेलेला आहे. आता इथं 50 आहे, इथं 2 आहे. याला भागाला तर किती येणार आहे 50 या संख्या 2 समजा भागला तर 25 येणार आहे, म्हणजे 25%. आपण बघून घ्यायचं आहे कसं उदाहरण सोडवलेलं आहे. या ठिकाणी 25% आला आहे, म्हणजे मगनलाला पॅन्टच्या व्यवहारामध्ये 12% फायदा मिळालेला आहे. बघून घ्यायचं आहे आपण. मगनलाला 12% फायदा हा पॅन्टच्या व्यवहारामध्ये व शर्टच्या व्यवहारामध्ये 25% फायदा मिळाला. म्हणजे जास्तीत जास्त फायदा किंवा नफा शेकडा नफा कशामध्ये झाला तर या शर्ट मध्ये झाला, हे लक्षात ठेवायचं आहे. तुलनात्मक अभ्यास कसा केला जातोय आणि हे सगळं शेकडेवारी काढण्यासाठी ही पायरी जमणे खूप गरजेची आहे. हे याच्यामध्ये काय लक्षात घेणं गरजेचं आहे मूळ किंमत किती आहे ती मूळ किंमत आपण छेदामध्ये घ्यायचं. फायदा किती रुपये झाला आहे तो फायदा वरती अंशामध्ये घ्यायचा. आणि पुढची पायरी सोपी आहे. टक्केवारी मध्ये विचारले म्हणजे छेदामध्ये 100 व अंशामध्ये x, कारण त्याची x ची किंमत करायची आहे. एवढं जर समजा झालं तर तुम्हाला तिरकस गुणाकार करून पुन्हा गणितीय क्रिया करून पाढे किंवा गणितीय क्रिया करून शून्य घालून किंवा भाग घालून आपल्याला मूळ किंमत किती आहे निश्चित भागातून जे उतरेल ती त्याचं मूळ नफा निघतो. हे आपण उदाहरण कसं सोडलं हे बघायचं आहे. याच्या पुढची सुद्धा आणखी उदाहरण पाहणार आहोत, लिहून घ्या. दुसरं उदाहरण आहे बघा. या ठिकाणी रामरावने 4,500 रुपयास कपाट घेऊन 4,950 रुपयाला विकले
तर किती टक्के फायदा झाला? बघा या ठिकाणी उदाहरण लिहून घ्यायचं आहे. रामरावने 4500 रुपयाला कपाट घेऊन 4950 रुपयाला विकले तर किती टक्के फायदा झाला असं विचारले. आता या ठिकाणी टक्केवारीमध्ये विचारले. आपण गोंधळून न जाता आपण अगोदर काय लिहिलं आहे, मांडणी कशी केली आहे हे थोडंसं बघायचं आहे. बघा मूळ किंमत किती आहे 4500. ठीक आहे, 4500 रुपयाला कपाट घेतलाय. आता हे 4500 मध्ये 4950 ने विकलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये फायदा किती झाला त्याला? अर्थातच 450 रुपयाचा फायदा झाला आहे. मग त्याला टक्केवारीमध्ये आपण रूपांतर करायचं आहे. म्हणजे किती टक्के फायदा झाला हे असे विचारले. म्हटल्यावर किती आलं x 100 पैकी किती रुपयाचा फायदा झाला टक्के असे विचारले. आता या ठिकाणी एवढं लिहिला ही पायरी समजणे खूप गरजेची आहे. आता याच्यामध्ये गोंधळ काय होतो, छेदामध्ये कुठली संख्या घ्यायचं, अंशामध्ये कुठली घ्यायचं, अंशामध्ये कुठली घ्यायचं, छेदामध्ये कुठली घ्यायचं असं होतंय. अशा वेळेला गोंधळ न जाता मूळ किंमत किती आहे, मूळ किंमत आपण छेदामध्ये टाकायची आणि फायदा किती रुपये झाला ते अंशामध्ये टाकायची. हे जर समजा एक भाग झाला तर छेदामध्ये 100 वरती x कोणतंही चल म्हणायचं. म्हणजे आपल्या समीकरणाची पहिली पायरी तयार झाली. इथं पहिली समीकरणाची पहिली पायरी झाली की पुढचं आपलं उदाहरण लगेच घेतलं. ठीक आहे, आता तिरकस गुणाकार करायला सुरुवात करा. 450 गुणिले 100 बरोबर x गुणिले 4 5 डबल 0 4500. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी मी इथं लिहितोय 450 हे 2 शून्य हे x छेद 4500. तिरकस गुणाकार गणिती क्रिया कशा केली ते समजून घ्यायचंय. हे शून्य हे शून्य हे शून्य हे शून्य गेलं. 450 छेद 45. 45 पाडायला समजा आपण म्हणून गेलं तर 10 च्या 45 10 450 म्हणजे या ठिकाणी किती आलं 10% काय झालं आहे, रामरावला फायदा झाला आहे. या कपाटामध्ये आपण लिहून घ्यायचं आहे रामरावना 10% फायदा. उदाहरण मोठ्या स्वरूपाचं आहे परंतु लिहिता येत नाही, ऑनलाईन तास आहे आपला, थोडंसं समजून घ्यायचं. पहिलं उदाहरण कसं सोडलं आहे बघा, 10% फायदा झाला आहे रामरावला. हे कसं सोडलं आहे, तिरकस गुणाकार कसं केलं बघून घ्यायचं आहे, लिहायचं आहे. ठीक आहे, ह्याच्या पुढचंच मी घेतलं आणखी एक उदाहरण. ह्याच्यात पुढचं उदाहरण देतोय. शामरावने, आता हे झालं रामरावला 10%चा फायदा झालाय. आता ह्याच्यात त्यातच पुढचं उदाहरण आहे. शामरावने 3,500 रुपयास घेतलेले यंत्र 3,920 रुपयांना विकले. तर किती टक्के फायदा, किती टक्के फायदा असे विचारलेलं आहे या ठिकाणी. बघा शामरावने 3,500 रुपये घेतलेले यंत्र 3,920 रुपये विकले तर किती टक्के फायदा झाला असे विचारले. आता या ठिकाणी सुद्धा बघा मूळ किंमत किती आहे 3,500. 3,500 रुपये छेदामध्ये न्यायचं. किती रुपयाला विकलेला आहे 3,920. म्हणजे जर समजा आता आपण या ठिकाणी थोडंसं बघूया, वजाबाकी करून बघूया. 3,920 वजा 3,500 बघा 0 0 2 2 9 5 गेले राहिले 4 इथं 0 म्हणजे 400 रुपये फायदा किती झालेला आहे 420 रुपये. 420 रुपये हे वरती गेले व विचारले किती 100 रुपयासाठी x म्हणायचं.
ठीक आहे. आता ही पाहिजे खूप गरजेचं आहे. बघा मूळ किंमत किती आहे 3000 रुपये, 3500 विकले किती 3920. ह्या संख्येतून ही संख्या वजा केली 420 आलं, 420 रुपयाचा फायदा झाला, ही अंशामध्ये गेली. आता हे झाल्यानंतर दुसऱ्या भागामध्ये किती टक्के, टक्के म्हणजे छेदामध्ये 100, किती टक्के किती आपलं काढायचं, x म्हणा y म्हणा कोणतेही छेद म्हणा तुम्ही. 420 गुणिले 100, 420 गुणिले 100 बरोबर x गुणिले 3500. बघा 420 00 छेद 3500. ठीक आहे. हे 0 हे 0 हे 0 हे 0. आता याचा भागाकार केल्यानंतर 35 न जर समजा 420 ला भागलं तर कितीचा भाग होतोय हे आपण गरजेचं आहे. 35 या संख्येने आपण 420 ला भागायचा आहे. या ठिकाणी भागाकार करणे गरजेचं आहे. गणितीय क्रिया जर समजा तुम्हाला फास्ट येत असतील तर तुम्हाला हे लवकर जमणार आहे. किती येते बघा 35 त्रिक नाही येणार 105 येतं. 35 सख्ख नाही, 35 अठ्ठे नाही. बघा कितीचा भाग होतोय छेदानं अंशला या ठिकाणी भाग घालवायचा आहे, बघून घ्यायचा आहे. किती येते बघा गुणाकार आपल्याला या ठिकाणी बघा 35 ला 420 ला भाग घालवायचा आहे. 12 आणला आहे 12% म्हणजेच काय शामरावने 3500 रुपयाला घेतले यंत्र 3920 रुपये विकले तर किती टक्के फायदा झाले. आता 12% हा फायदा झालाय. बघा रामरावला 10% फायदा झाला होता, तो शामरावला 12% फायदा झालाय. म्हणजे फायद्यामध्ये कोण आहे शामराव आहे कारण त्यांना 12% फायदा झालाय. हे विसरायचं नाही. ठीक आहे. लिहून घ्या. बघा दुसरे उदाहरण आहे. ठीक आहे. बघा प्रश्न काय आहे समजून घ्यायचा आहे. बघा पान नंबर 17 वरचे उदाहरण आहे. हनीफने 50 सफरचंदाची एक पेटी 400 रुपयांना खरेदी केली. ती सर्व सफरचंदे त्याने 10 रुपयाला एक याप्रमाणे विकली तर नफा की तोटा किती टक्के. निश्चितच या ठिकाणी त्याला फायदा झाला असणार आहे कारण 400 रुपयाला त्याने
पेटी घेतली आहे आणि 10 गुणिले 50 म्हणजे 500 रुपये, 100 रुपयाचा या ठिकाणी फायदा झाला आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. मग तो फायदा झाला की किती झाला, नफा झाला हा 100%. किती टक्के असे विचारलंय, म्हणजे किती टक्के असे विचारलंय म्हणजे आपण नेहमीप्रमाणे आपण फॉर्मॅट मांडायचा फॉर्म्युला आणि त्याच्यानुसार अंक करून सांगितली क्रिया करून आपल्याला उदाहरण काढायचं आहे. बघा या ठिकाणी मूळ किंमत किती आहे 400 रुपये. 400 रुपयाला त्यांनी काय घेतलेलं आहे, हनीफने 50 सफरचंदाची एक पेटी 400 रुपयाला खरेदी केली म्हणजे काय, मूळ किंमत किती आहे 400 रुपये. ती सर्व सफरचंदाने 10 रुपयाला एक प्रमाणे विकली. बघा 400 रुपयाला असणारी पेटी 400 रुपये खाली गेलं, 50 सफरचंद त्या पेटीमध्ये किती आहेत 50 सफरचंद, 50 गुणिले 10 असं म्हणलंय. म्हणजे 400 वजा जर समजा 50 गुणिले 500 झाले, 500 मध्ये 400 केले किती 100 रुपयाचा फायदा झालाय आणि त्याला 100 रुपये पैकी किती झाले टक्केवारीमध्ये किती टक्के झालं फायदा हे काढायचा या ठिकाणी. बघा ह्या ठिकाणी एक पायरीला एक मार्क मला पूर्ण झाला असं म्हणायचं आहे, एक पायरी पूर्ण झाली आहे. हे बघा आता तिरकस गुणाकार 100 गुणिले 100 बरोबर x गुणिले 400. ठीक आहे, x बघा गुणाकार गणिती क्रिया कसं केली जाते, 100 गुणिले हे 100 हे 400 आहे, हे इकडं 400 आले, हे 1 शून्य गेला, हे 1 शून्य गेला, हे 1 शून्य गेला, हे 1 शून्य गेला, वरती 100 आहे, इथं खाली 4 आहे. 100 या संख्येला 4 ने भाग जातो का, निश्चित जातो. 25 × 100 25 म्हणजे काय आलं, ह्या हनीफला या सफरचंदाच्या व्यवहारामध्ये 25% काय झाला फायदा झाला. 100 रुपये मिळाले म्हणजेच फायदा झाला, म्हणजेच किती 25% फायदा झाला असं आपण या ठिकाणी म्हणायचं. म्हणजेच व्यावसायिक दृष्टिकोन कुठलाही असेल, जर समजा फायदा जर कमवायचा असेल तो साध्या नफ्यामध्ये असेल सुद्धा तो सुद्धा आपल्याला समजतो, किंवा टक्केवारी जर समजा काढायचा असाल तर ह्या अशा पद्धतीने फॉर्मॅट आपण लिहून घेणं समजून घेणं गरजेचं आहे. ह्या पद्धतीने आपण जर उदाहरण सोडवले तर आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये उत्तर मिळतात, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. उदाहरण लिहून घ्या. आता या ठिकाणी दुसरे एक उदाहरण आहे, सराव संच 34 मधील काही उदाहरण आहे, त्याच्यामध्ये थोडक्यामध्ये दिलेलं आहे. बघा खरेदी 1600 रुपये, 1600 रुपये, विक्री 2800 रुपये. तर शेकडा किती, शेकडा नफा किती. बघा या ठिकाणी थोडक्यात दिलेलं आहे, प्रत्येक वेळेला असं पूर्ण शाब्दिक उदाहरण दिलं जाणार नाहीये, थोडक्यात दिलेलं आहे. खरेदी किती आहे 1600 ची, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं खरेदी असेल ही 1600 उजव्या तुम्ही सांगितले. विक्री किती आहे 2800, म्हणजे घेताना 1600 ला आणि विकले किती 2800 ला. विक्री ही मोठी आहे आणि खरेदी कशी आहे लहान आहे, म्हणजे निश्चित या ठिकाणी काय झालं आहे फायदा झाला आहे. फायदा किती रुपये झालाय बघा 2800 वजा 1600, 8तून सांगितले राहिले 2, 2तून एक राहिला 1, 1200 रुपयाचा काय झाला या ठिकाणी फायदा झाला आहे. मग या ठिकाणी शेकडामध्ये रूपांतर कसं करायचं या ठिकाणी बघून घ्या. 1200 रुपयाचा फायदा आहे, 1600 रुपये काय आहे मूळ किंमत. ज्या वेळेला आपण शेकडेवारीमध्ये किंवा शेकडा फायदा किती झाला असं पडतं त्यावेळेला मूळ किंमत अजून छेदामध्ये जायची. फायदा किती झाला आहे 1200 झाला आहे, 100 पैकी म्हणजे किती टक्के विचारलेला आहे, छेदामध्ये 100 अंशामध्ये x येणार आहे. 1200 गुणिले 100. आता हीच पाहिजे येणं महत्वाचं आहे, एक मार्क मिळाला आहे जर समजला तर. आता 1200 आले हे तुम्हाला उत्तर माहित आहे. पुढे बघा पायरी कशी करायची आहे. 1200 गुणिले 100 हे 1200 गुणिले 100 बरोबर x गुणिले 1600 बरोबर 1200 हे 0 इथं x हे असणारे गुणाकार स्वरूपामध्ये असणारे 1600 इकडं छेदामध्ये आले. बघा
या ठिकाणी 1600 हे शून्य हे शून्य हे शून्य हे शून्य गेलं 1200 या संख्येला 16 ने भागायचं आहे बघा गुणाकार भागाकार जर समजा येत नसेल तर आपण कच्चं काम करून घेऊ शकतोय 1200 भागिले 16 बघा 16 न आपल्याला जात नाही भाग 16 85 16 सत्तर 96 16 सत्तर 96 16 सत्ते गुणिया 16 सख्ख 96 16 सत्तर 96 आलेला आहे 120 वजा 96 बनायचं आहे 96 आणि हे 4 100 100 आणि हे 20 100 आणि 20 आपण भाग लावायचा आहे शून्य उतरून घेतला पुन्हा भागाकार घालायचा आहे बघा गुणिती क्रिया करायची आहे उदाहरणाची मांडणी बघून घ्यायची आहे 75% नफा झाला आहे आपण जर समजा गणितीय क्रिया केली या ठिकाणी करून देणं शक्य नाही आहे 75% नफा उरले जे काय असेल तो तोटा असणार आहे ठिकाणी बघून घ्यायचं आहे पुढचं उदाहरण घेऊया आता शेकडेवारी जी समजा उदाहरण वगैरे असतील तर ती सोडवणे खूप सोपं असतं परंतु त्याची मूळ किंमत किती त्याच्या दुसऱ्या त्या किमतीवरती इतर काही टॅक्सेस आले असतील किंवा वाहतूक खर्च असेल किंवा हमाले वगैरे असेल तर अशी शाब्दिक उदाहरण सोडवताना या सगळ्यांचा खर्च किंवा ती सगळ्यांची जी काही बेरीज असेल ती मूळ किमतीमध्ये धरायची आणि विक्री किंमत असेल ही विक्री किंमत ही सर्वात शेवटी असते आता मी तुम्हाला एक उदाहरण वाचून दाखवते त्या उदाहरणामध्ये तुम्हाला लक्षात येईल फक्त वाचून दाखवते बघा संभाजीरावांनी एक यंत्र 80,000 रुपयास कारखान्यातून खरेदी केले ते यंत्र आणताना त्यांना 1600 रुपये कर भरावा लागला 800 रुपये वाहतूक खर्चाला व 300 रुपये हमाली द्यावी लागली ते यंत्र त्यांनी 1 लाख रुपयास विकले तर त्यांना किती नफा झाला आता बघा संभाजीने 80,000 रुपये यंत्र दुकानात विकलेलं आहे एका शोरूम मध्ये समजा घेतलं असेल 80,000 रुपयाला व त्याला 1600 रुपये कर भरावा लागला हा कर सुद्धा त्या किमतीमध्ये ऍड करावा लागला व 800 रुपये वाहतूक खर्च म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेत असलेले टेम्पो भाडा वगैरे असेल तो वाहतूक खर्च व 300 रुपये हमाली उचलून ठेवणे हे सगळं हमाल लोक घेतात 300 रुपये हमाली म्हणजे 82,700 रुपये काय आले ही यंत्राची खरेदीची किंमत आली हे लक्षात ठेवायचं व 1 लाख रुपये काय केलेलं आहे विकलेला आहे 1 लाख रुपये वजा 82,700 म्हणजे 17,300 रुपयाला काय केलेलं आहे ते विकलेला आहे म्हणजे 17,300 रुपये हा फायदा झालेला आहे म्हणजे 1 लाख वजा 82,700 जर समजा आपण केलं तर 17,300 रुपये काय झालं फायदा झाला संभाजीरावांना हे आपण लक्षात ठेवायचं आहे त्याच्यासाठी पान नंबर 68 वरती काही उदाहरणं आहेत हे आपण बघायचं आहे स्वाध्याय देतोय मी या ठिकाणी पाढे 2 ते 30 पण पाढेपाठ करायचे आहेत स्वाध्याय दिलेला आहे पुढील जो काही भाग वगैरे असेल उदाहरणाचा किंवा आता याच्या पुढचा बँक व सर्वे व्याज आहे ते आपण पुढील तासाला पाहणार ठीक आहे धन्यवाद